नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन। मोदी सरकारच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त पुण्यात संकल्प ते सिद्धी कार्यशाळाचं आयोजन। गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम। सोनं 837 रुपयाने वाढून 96,192 रुपयांवर तर चांदी 97,392 प्रति किलोवर। आणि आळंदी पालखी सोहळ्याचा मान यंदा घुंडरे कुटुंबाच्या राजा प्रधान बैल जोडीला। नमस्कार, मी साक्षी बांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने संकल्प ते सिद्धी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यशाळेत भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पश्चिम महाराष्ट्रातील 13 जिल्हे आणि 224 मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सरकारच्या यशस्वी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने गावागावात काम करावं असं आवाहन चव्हाण यांनी केलंय। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी असून याच निमित्ताने बीडच्या गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। येथे येणाऱ्या नागरिकांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली असून सर्वांनी मोठ्या संख्येने गडावर उपस्थित राहावं असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे। दरवर्षीप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते, माझा नेता आणि माझा पिता आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीचा दिवस आलेला आहे। 3 जून हा दिवस उजडूच नये असं आपल्यासारख्या लाखो लोकांना वाटतं, पण त्या दिवशी मुंडे साहेबांच्या विचारांचं स्मरण करून त्यांच्या विचारांवर चालण्याची शपथ घेऊन अनेक लोक गोपीनाथ गडावर येऊन ऊर्जा घेतात। परंपरेप्रमाणे ढोक महाराजांचं कीर्तन आणि जेवढे लोक येतील त्यांचं भोजन हा मुंडे साहेबांचा पारिवारिक कार्यक्रम आहे। मी आपल्या सर्वांना दरवर्षीप्रमाणे निमंत्रण देते। आपण सर्वांनी 3 जून रोजी गोपीनाथ गडावर सकाळी 11 वाजता आवर्जून यावे। आळंदीच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत। पालखीतील यंदाचा मानाचा बैल जोडीचा मान घुंडरे कुटुंबाला मिळालाय। हा बहुमान मिळाल्याने घुंडरे कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाहीये। घुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन येथून राजा आणि प्रधान या देखण्या बैलजोडीला बाळासाहेब कदम यांच्याकडून तब्बल 6 लाख रुपयांना खरेदी केलं असून या मानाच्या बैलजोडीमुळे यंदाचा पालखी सोहळा अधिकच लक्षवेधी ठरणार आहे। काल सोन्याच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 837 रुपयांनी वाढून 96,192 रुपयांवर पोहोचली आहे। पूर्वी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 95,355 रुपये होता, तर चांदीची किंमत 66 ने कमी होऊन रुपये 97,392 वर पोहोचल्याचं दिसून आलं। 12 ज्योतिर्लिंग विकास योजनांतर्गत पुण्याच्या खेड तालुक्यातील शेलगाव येथे श्री शैलेश्वर मंदिराच्या कामात मोठी अनियमितता असल्याचं दिसून आलंय। मंदिर विकास कामातील अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत चौकशी व्हावी अशी मागणी माजी सरपंच नागेश आवटे यांनी केली आहे। हे काम तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांनी मंजूर केलं होतं, ते आता पूर्णत्वाला आलंय। मात्र 2019 नंतर हे काम अनियमित करून भ्रष्टाचार झालाय। दर्शनबारी, शौचालय, पार्किंग आणि गार्डनचं काम झालंच नाहीये असा आरोप करत माजी सरपंच आवटे यांनी केलाय। आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर। चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा। चला जागराला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या। थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पुढची एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी पाहूयात।
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी आपली आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे, असं महत्त्वाचं विधान शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी कोल्हापुरात केलंय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. शिवसैनिकांमध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची क्षमता आहे, असं देखील प्रभू यांनी म्हटलंय. कोल्हापुरात आज आलेला ठाकरे गटाच्या संदर्भात बैठक देखील घेत आहे. काय नेमकं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे जिल्ह्यात? असं की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष हे या ठिकाणी या निवडणुकामध्ये आपण पुढे कसे जाऊ या दृष्टीने प्रयत्न करते आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं बळ काय असेल तर कार्यकर्ता असतो. त्यामुळे कार्यकर्त्याची हितगुज करूनच त्याचं मत समजून घेऊन पुढे जाणं हे आत्तापर्यंत राजकारणातला जो शिष्टाचार राहिला आहे त्यानुसार हे आजच्या बैठक आहे. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिद्द मी कोल्हापुरात बघतो आहे, हा जिद्दीमुळेच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चांगलं यश या भागात मिळेल. खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश महाविकास आघाडीला मिळेल नाही, त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष ठाकरे गट थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये देखील मधल्या काळामध्ये या सगळ्या पराभवामुळे मार्ग पाहायला मिळाला. पुण्यातील खेड तालुक्यातील महावितरणने आता घरातील वीज मीटर थेट रस्त्यावरच्या खांबावर बसवण्याचा नवीन प्रयोग सुरू केलाय. घरात कोणी नसताना किंवा कुलूप असताना रीडिंग घेणं सोपं व्हावं या मागचा उद्देश आहे. मात्र यामुळे मीटरच्या सुरक्षतेबद्दल आणि खासगी माहितीबद्दल ग्राहकांना चिंता वाटते. विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी जालना महापालिका कार्यालयावर मोर्चा काढलाय. दिव्यांगांना घरकुल देऊन व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर हा मोर्चा जालना महापालिका कार्यालयात दाखल झालाय. यावेळी महापालिका कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी केली. आणि यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. बिहारमधील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावी, त्यासाठी कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी घेऊन सातारची भीमाई भूमी ते चैत्यभूमी असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांनी येत्या 6 जूनला निघणाऱ्या या लॉंग मार्चमध्ये सहभागी होऊन महाबुद्ध विहारच्या आंदोलनाला समर्थन द्यावं असं आवाहन RPIच्या अशोक गायकवाड यांनी केलंय. आपल्या सगळ्याला ज्ञात आहे, बिहारमधील बुद्धगया, या बुद्धगयेमध्ये असलेलं जिथं बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ते महाबोधी विहार काही सनातनी प्रवृत्तीच्या ताब्यात देण्याचं काम बिहारच्या सरकारने केलेलं आहे. वास्तविकता 1949चा कायदा सांगत 2 बौद्ध, 2 सनातनी ब्राह्मण आणि त्याचबरोबर एक जिथला कलेक्टर असं 5 जणांची कमिटी तयार होते आणि त्या कमिटीच्या ताब्यामध्ये ते विहार राहतं. मात्र त्या 1949च्या कायद्याप्रमाणे तिथला जो जिल्हाधिकारी आहे तो एकतर हिंदू असावा आणि जर तो हिंदू नसेल तर त्याला त्या कमिटीचा अध्यक्ष होता येत नाही, असा काहीतरी तो कायदा आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की जर तिथं म्हणजे बुद्ध विहारामध्ये 2 हिंदू टाकल्याशिवाय तुम्ही तुमची कमिटी पूर्ण करत असेल तर हा कायदा मुस्लिम ह्याच्यामध्ये मशिदीत येत नाही, त्या ट्रस्टीला येत नाही, जैन ट्रस्टीला येत नाही आणि हिंदू मंदिराला बी येत नाही, मग बौद्ध मंदिराला का? आणि जर तसंच चालल्यामुळं आज गेले कित्येक वर्ष ते आंदोलन सुरू आहे, पण त्या आंदोलनात तीव्र स्वरूप धारण केल्यामुळं आज त्याचे धग जगात पोचलेली आहे.
मागील 5 महिन्यांपासून थकीत असलेलं मानधन त्वरित देण्यात यावं, सर्व आशा वर्करांना वेतन आयोग लागू करावा, तसेच इतर मागण्या घेऊन भंडारात शेकडो आशा वर्कर महिलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलाय. जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली आहे. या मोर्चेकरांना खासदार प्रशांत पडोळे यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे पुन्हा एकदा फुटल्याचं पाहायला मिळालं. पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणाहून पाण्याचे उंच फवारे काल संध्याकाळपर्यंत सुरूच होते. छत्रपती संभाजीनगर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाच पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे येत्या काळात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अन.